मोठा आत्मविश्वास उतू चाललाय ना त्या विठोबाच्या बाबतीत। मग कुठे आहे तो विठोबा? एवढे धिंडवडे निघतायत तुमचे। आता त्याने इथं असायला हवं होतं ना, कुठे आहे तो? ऐका हो ऐका, माझ्या लग्नात स्त्रीधन म्हणून मुनीमजी, मला इथे ऐकायला येत नाहीये, तुमच्यापर्यंत आवाज पोहोचतोय का? अय्यो, कुठे हो? काहीच आवाज येत नाही बघा इकडे मागे। मोठ्याने बोला हो, मोठ्याने। ऐकू तर येतंय खणखणीत। काय हो, मुद्दाम करताय का सूड उगवताय? पण माझे शब्द नीट कान देऊन ऐका। माझ्या निष्पाप सखूचा आणि माझ्या निरपराध अप्पाचा छळ मांडताय, त्याची नोंद तो विठुराया घेईलच आणि तुमच्या पापाची फळं तो तुम्हाला भोगाला लाविलच। तरीच म्हटलं, मूर्खपणाचा वारसा तुमच्याकडनंच आलाय सखूकडे। मोठा आत्मविश्वास उतू चाललाय ना त्या विठोबाच्या बाबतीत। मग कुठे आहे तो विठोबा? एवढे धिंडवडे निघतायत तुमचे। आता त्याने इथं असायला हवं होतं ना, कुठे आहे तो? सोडा तुमचं तत्वज्ञान। सखू काही खणखणीत दवंडी देत नाहीये, तेव्हा शिपायांना सांगते शिवाप्पाला घेऊन जायला। नका सासूबाई, काच ते करू, देते ना दवंडी, मोठ्याने देते, पण माझ्या आप्पांना अटक करू नका, नका करू सासूबाई। ऐका हो ऐका, आमची चूक झाली, क्षमा करा आम्हाला। यात काय सांगितलंस मोठं? दवंडी देतोय तर अख्ख्या गावाला कळलं पाहिजे ना। चूक कधी झाली? माझ्या लग्नात। अगं मग तसं बोल। माझ्या लग्नात आमची चूक झाली। विसोबा, कळली ना काय चूक झाली ते? दागिने खोटे काय, पण बाकीच्यांना कुठे काय माहितीये? चूक केलीयस ना, सगळ्यांना स्पष्ट सांग, कळू दे त्यांना। नुसतेच दागिने होते का? सासरी आलेल्या मुलीचं स्त्रीधन होतं ना ते। मग तसं बोल, अगदी पहिल्यापासनं। ऐका हो ऐकापासनं बोल। ऐका हो ऐका, माझं स्त्रीधन, मुनीमजी, शिवाप्पाला घेऊन जायला सांगा या शिपायांना। नाही सासूबाई, माझ्या आप्पांना नका देऊ, देते दवंडी। वैद्य आजोबा, काय झालं? तुम्ही असे का बसलात? तब्येत बरी नाही का? जावई बापू, पाया पडतो मी तुमच्या, माझ्या सखूला वाचवा हो। शिवाप्पा कुटुंबाची चव्हाट्यावर बेअबरू होते हो। काय? बघा, खोटे खोटे दागिने घातलेत। यांच्यावर काहीतरी बंधन हवं।
पुन्हा फसवता येणार नाही असं दडपण हवं. तुमच्या समक्ष सखूने गावात दवंडी द्यायची, हे सगळं खरं आहे असं कबूल करायचं. काय म्हणजे गोंधळ झालाच तर? बघा, मनोरमाबाई सखूला दवंडी पिटायला लावून गावासमोर नाक घासायला लावतायत. धावा धावा, मदतीला धावा. श्रीधर पंतांचा लेक आहेस तू. कृपा करून आपल्या वडिलांच्या नावाची लाज राख. वैद्य आजोबा, मला आशीर्वाद द्या. विठ्ठला, तू धावत आलास रे याच्या रूपाने. माझ्या लग्नात माझ्या वडिलांनी दिलेले दागिने, माझं स्त्रीधन. आता सगळं बरोबर बोललीस, फक्त त्यात शपथ नाहीये. तेव्हा घे शपथ तुझ्या विठुरायाची. एरवी सारखा गजर करत असतेस ना, मग आता जे काही बोलायचंय ते त्याची शपथ घेऊनच बोलायचं. बोल. माझ्या विठुरायाची शपथ घेऊन सांगते. थांब सखू. म्हणजे सखूच्या मागे मागे येत दिगू इथपर्यंत पोचला. म्हणजे मला अडवणार तू? हा सगळा काय प्रकार आहे? रमाई, अगं असं सगळं गाव गोळा करून ते मी बघून घेईन. मुळात माझ्या मागे यायचं नाही असं बजावलेलं असतानाही माझ्या मागे आलासच का? रमाई, का म्हणजे? रमाई, मी तुझा मुलगा आहे. तुझी पद, तुझी प्रतिष्ठा माझ्यासाठी खूप मोलाची आहे रमाई. जो चुकला त्याला शासन होणारच. पण हा जो काही प्रकार चाललाय रमाई, ही पद्धत तुझ्यासाठी, आपल्या घराण्यासाठी बरी नाहीये. आपलं खासगी आयुष्य असं चव्हाट्यावर आलं तर तुझ्याच नावाची अप्रतिष्ठा होईल. सासूने सुनेची अब्रू वेशीवर टांगली असंच बोलतील सगळे. आणि या सगळ्यात तुझंच नाव खराब होईल रमाई. ऐक माझं, जे काही आहे आपण ते त्यांच्या घरात जाऊन शांतपणे सोडू. पण आता हा तमाशा थांबवूया. कळकळीची विनंती करतो. जे झालं ते खूप झालं. आता तुझी प्रतिष्ठा पणाला लावू नकोस. तू पाया पडतो तुझ्या, मी हात जोडतो. ऐक माझं. जावई मात्र लाखात एक हो. लाज राखली आपली. विठुरा, तू जाऊन नाही घेऊन आलास ना हे सगळं थांबवायला. किती चांगलं आहेस तू. तुम्ही निघावं. जे काही आहे ते आम्ही आमच्यात
सामोपचाराने आपापसात निपटून घेऊ। या तुम्ही। छे, या मूर्ख दिगूनी सगळ्या बट्ट्याबोळ केला। तमाशा चांगला रंगला होता, त्याच्यावर पाणी फिरवलं। पण हिला पीळ भरूया आणखी। हा करता झाला म्हणावं की सखूच्या पूर्णच आहारी गेलाय म्हणावं। अहो, तुम्ही इथे काय बसलात? उठा ना। अहो उठा, अहो उठा। असं काय करताय? हो उठा, आधी आधी उठा इथं। कशाला उठा? उठा। अहो कोणी पाहिलं तर? अहो तुम्ही मालकांच्या जागी म्हणजे दिगूच्या जागी बसलात। हा उठा ना, उठा। अहो नवीन वाद नको। ती महामाया नसली ना तरी ती सोमडी यमुना इथेच आहे। अहो उठा म्हटलं ना, उठा। अगं सोड का त्या यमुनेला। दिगूने ते यमुनेचं नाक कसं काय ठेचलंय ना, त्याची पडली असेल कुठेतरी घायाळ होऊन। आणि दिगूचं म्हणशील ना तर दिगू ज्या पद्धतीने सकूच्या बाजूने उभा राहतोय ते बघता तो या आसनावर पुन्हा बसू शकेल असं मला वाटत नाही। बघावं तेव्हा त्या वहिनीच्या विरोधात वागतोय तो, आणि हे वहिनीला कालत्रही सहन होणार नाही। मग वहिनी त्याला इथून हाकलवून देईल आणि मग या सगळ्या पिढीचा भावी सावकार मीच असणार आहे। स्वारी अगदी रुबाबदार दिसते हो। हे घ्या, मी केशराचं दूध आणलंय तुमच्यासाठी। प्या मनोसोक्त। हा कुणी नाही तुम्हाला इथे आता बोलणार। अरे मग काय, शेवटी मालक मी आहे। हा अरे मूळचं तेज वर येणारच। वच्छे मी आता पैक्याने नाही, रुक्याने नाही, तर मोहराने जुगार खेळणार आहे। मोहराने। साचदान येऊ दे। रमा मावशी, तू जरा चल माझ्याकडे। जरा विश्रांती घे। फार मनस्ताप झालाय ग तुझ्या डोक्याला। जरा बस माझ्याजवळ, तुला ना सरबत करते चांगलं। का फक्त सरबतावर बोळवण करणार आहेस? मिष्टान्न भोजन नाही का घालणार आम्हाला? आमच्या सुनेनं तिच्या माहेरच्याने आमच्या अब्रूचं शेण केलंय। आनंदोत्सव नाही का साजरा करायचा? खरी चल म्हणे। मी बाई सहजच सुचवलं। काही सुचू नकोस। आधीच मला कळायला हवं होतं, तुझीच भाची आहे ना। सासरचा उंबरठा ओलांडल्यापासून नुसता छळवाद मांडलाय आमचा। तिचे आई बाप खोटारडे आणि लेक बनेल। सांगितलेली एक गोष्ट म्हणून कधी सरळ केलेली नाहीये। आपण निघूया आता। हो निघायलाच हवं। इथे थांबून तरी काय होणार आहे? सोनं मिळणार आहे का? बरं ते मिळणार आहे की नाही, कधी मिळणार आहे याची काही शाश्वती नाहीये। चल तू कुठे निघालीस? घरी। बाई बाई बाई, एवढा घसा कोरडा करून सांगितलं, कळलं नाही का तुला? शिवाप्पा, उमा, बघा तुमची निगरगट्ट लेक, हिम्मत बघा तिची। आमच्या बरोबर घरी येते। बघताय काय? दिगू मध्ये पडला ना म्हणून वाचलात तुम्ही।
पण परत सांगते, जोवर तुम्ही खरे दागिने देत नाही तोवर ही सखू इथेच राहणार. अहो सासूबाई, असं नका हो करू. मी पाया पडते, हात जोडते, असं करू नका. ऐका ना हो सासूबाई, असं नका हो करू. चिकटू नकोस का? आणि आमच्या मागे मागे यायचं नाही. तुलाही पुन्हा तेच सांगते, जेव्हा सोन्याचे दागिने घेऊन येशील तेव्हाच घरी परत ये. चल रे दिगू. अगं पण रमाई, मी काय म्हणतो, तू काही म्हणू नको. जे काय म्हणायचं ना ते सगळं म्हणून झालायस. आता उगाच अंत पाहू नकोस माझा. चल. मी पण येते वेशीपर्यंत सोडायला. बाई, सोड मला. अजिबात सोडणार नाहीये तुला. सोड. अगं कुठून येतं का इतकं बळ तुझ्या अंगात? अगदी आवरत नाहीयेस. अहो बघा ना कशी काढतीये. बस झालं माणिक. काय चाललंय हा अगोचरपणा? कुठे जायचंय तुला? कशाला जायचंय एवढं? अहो कुठे म्हणजे काय बाबा, दिगूकडे. त्या सखूच्या सासूने तिला घराबाहेर काढलं असेल. एव्हाना तिला तिच्या माहेरी पण सोडून आली असेल. आम्ही आमच्या डोळ्यांनी बघितलंय. ती आता काही परत येणार नाही. माझ्या आणि दिगूच्या लग्नामधला मुख्य अडसर कायमचा दूर झालाय आता. आणि आता तुम्ही आता काय? आता तुम्ही जा आणि दिगूसाठी माझी सोयरीक जुळवा. मी आईला सांगते पण तिला कळतच नाहीये. माणिक बस झालं. आता बाहेर चाललीयस तू. किती वेळेला सांगितलं त्या मनोरमा आणि दिगूशी आपला काहीही संबंध नाहीये. तुझं लग्न त्या दिगू बरोबर होणार नाही. आता यापुढे जर त्या दिगूचं नाव जरी काढलंस ना तर याद राख, नसता खोळेपणा अजिबात चालणार नाही. नाही, हा खुळेपणा नाहीये. मी दिगूशी म्हणजे दिगूशीच लग्न करणार आहे. आणि जर कुणी अडवा आलं ना तर मी स्वतःचा जीव घेईन. तेही दिगूच्या घरासमोर. माझ्या सोन्यासारखी लेक आणि काय ओढवलंय हो तिच्यावर. पण मला तर कळतच नाही असं झालंच कसं. दागिने अस्सल सोन्याचे होते. हो ना, काय गौडबंगाल तेच कळत नाहीये. हो पण या सगळ्यात माझी सखू होरपळते हो. बाई, बाई नको ना ग रडूस तू. नको, त्याची नको रडू ग. लेक आहेस तू माझी. पटका लेकराच्या पाठीवर पडला ना तरी बळ आईच्याच पाठीवर उठतो. मला तू सांगितलं नाहीस ना तरी तुझं दुःख पोहोचतच ग माझ्यापर्यंत. आजी नको ना ग रडूस तू. नाही रडणार बाळा. अगं पण काही चूक नसताना इतका अपमान आणि तोही गावासमोर.
माझ्या या गोजीरवाण्या बाळाला किती भोगावं लागते, पण हे सासरच्यांना कसं पटवून द्यावं की आम्ही लबाड विश्वासघातकी नाहीत, आम्ही खोटे दागिने दिलेले नाहीत. चूक आपली आहे आई. काही घाईत आपण आपल्या सकूचं लग्न लावून दिलं. सकूची होणारी सासू उलट्या काळजाची आहे का, जाच करणारी आहे का, याची माहितीच नाही काढली आपण. 2 वेळा जेव्हा सकूला भेटलो ना तेव्हा मला कळालं होतं सकूचा जाच होतो हे, पण कसं आयुष्य काढेल ग सकू आता. अहो पण दागिने खोटे कसे निघाले?